घडामोडी. जागतिक महिला दिनानिमित्त ठाण्यात आज खास महिलांसाठी अहिल्या दौडचे आयोजन करण्यात आले होते. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या त्रिशताब्दी जन्मवर्षानिमित्त पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर त्रिशताब्दी समारोह समितीच्या वतीने ठाण्यात अहिल्या दौड काढण्यात आली. यावेळी शेकडो ठाणेकरांनी या दौडमध्ये सहभागी होऊन पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचा जय जयकार केला. अहिल्यादेवी होळकर यांनी राज्यभरात न्याय, प्रशासन आणि लोककल्याणासाठी महत्त्वपूर्ण योगदान दिले. त्यांनी अनेक मंदिरे आणि धर्मशाळा बांधल्या, तसेच लोकांना रोजगार मिळावा यासाठी औद्योगिक धोरणे आखली. त्यांचे हे कार्य भारतासाठी प्रेरणादायी आहे. त्यांचे हे कार्य जनसामान्यांपर्यंत पोहोचावे या उद्देशाने पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर त्रिशताब्दी समितीच्या वतीने ठाण्यात प्रथमच खास महिलांसाठी अहिल्या दौडचे आयोजन करण्यात आले होते. 8 मार्च 2025 रोजी सकाळी 7 वाजता या दौडला मोठ्या उत्साहात सुरुवात झाली. समारोह समितीचे अध्यक्ष व पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या वंशज ॲडव्होकेट रुचिका शिंदे, उपाध्यक्ष दीपक कुरकंडे, अहिल्यादेवीचे वंशज समितीचे कार्यवाह प्रफुल्ल शिंदे, लेक सिटी स्पोर्ट्स क्लबचे प्रमोद वाघमोडे, आंतरराष्ट्रीय खेळाडू मॅरेथॉनपटू कुमारी आदिती राजेश पाटील आदीसह राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय खेळाडूंसह 600 पेक्षा जास्त महिला, शाळकरी मुली तसेच धनगर प्रतिष्ठान महिला मंडळ, राष्ट्रसेविका समिती, ठाणे महानगरपालिका, महिला समन्वय समिती आदीसह विविध संस्थांचे पदाधिकारी या दौडमध्ये सहभागी झाले होते. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची वेशभूषा केलेल्या मुली, मशाल घेऊन संचालन करणारी शाळकरी मुले, मावळी मंडळ शाळेची राष्ट्रीय खेळाडू संस्कृती पारकर हिचे दांडपट्टा आणि सिलंबन प्रात्यक्षिक या दौडचे आकर्षण ठरले. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे माजी कार्यवाहक सुरेश उर्फ भैयाजी जोशींनी मराठीबाबत वादग्रस्त वक्तव्य केले होते. या वक्तव्याच्या निषेधार्थ विरोधी पक्षाने आक्रमक भूमिका घेतली. काल रात्री ठाकरे गटाने ठाणे रेल्वे स्थानक परिसरात स्वाक्षरी मोहीम राबवली. यावेळी भैयाजी जोशी यांच्या विरोधात घोषणाबाजी करण्यात आली. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे माजी सहकार्यवाहक भैयाजी जोशी यांनी मराठी भाषेबाबत वादग्रस्त वक्तव्य केले होते. या वक्तव्याचा निषेध महाविकास आघाडीकडून केला जात आहे. काल शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या ठाणे जिल्हा शाखेतर्फे ठाणे रेल्वे स्थानक परिसरात स्वाक्षरी मोहीम राबवली होती. या ठिकाणी 2 फलक उभारण्यात आले असून त्यावर भैयाजी जोशी यांनी मराठी भाषेबद्दल केलेल्या वादग्रस्त वक्तव्याबाबत निषेध स्वाक्षरी मोहीम असे म्हटले होते. ठाणे रेल्वे स्थानक परिसरात लाखो नागरिक ये-जा करत असतात, त्यामुळे फलक आता प्रवाशांचे लक्ष आकर्षित करत आहे. या स्वाक्षरी मोहिमेत माजी खासदार राजन विचारे, ठाकरे गटाचे ठाणे जिल्हा प्रमुख केदार दिघे यांच्यासह ठाकरे गटाचे इतर पदाधिकारी उपस्थित होते. रेल्वे स्थानक परिसरात भैयाजी जोशी यांच्या विरोधात ठाकरे गटाने जोरदार घोषणाबाजी केली. वाघायखेड भागातील सीपी तलाव परिसरात असलेल्या पालिकेच्या या कचरा हस्तांतरण केंद्रावरील कचऱ्याला मोठ्या प्रमाणात आग लागल्याची घटना काल उघडकीस आली. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही, परंतु आगीच्या धुराचे लोट परिसरात पसरल्यामुळे आजूबाजूच्या परिसरात राहणाऱ्या नागरिकांना तसेच या भागात असलेल्या कंपनीमधील कर्मचाऱ्यांना याचा खूप त्रास झाल्याची माहिती समोर आली. वाघायखेड भागातील सीपी तलाव परिसरात पालिकेच्या या कचरा हस्तांतरण केंद्रावर शहरातील विविध भागातील कचऱ्याचे संकलन करून त्याचे वर्गीकरण केले जाते. त्यामुळे या ठिकाणी दररोज कचऱ्याचे ढीग लावले जातात. या कचरा हस्तांतरण केंद्राजवळ लोकवस्ती, मोठमोठे गृहसंकुले तसे औद्योगिक कंपन्या आहेत. कचरा हस्तांतरण केंद्रामुळे परिसरात पसरलेल्या दुर्गंधी आणि घाणीच्या साम्राज्यामुळे स्थानिक नागरिकांकडून हे कचरा हस्तांतरण केंद्र या ठिकाणाहून हटवण्यासाठी वारंवार मागणी केली जाते. या कचरा हस्तांतरण केंद्रावरील कचऱ्याला काल सायंकाळी 4-4:30 वाजण्याच्या सुमारास आग लागली. याची माहिती स्थानिक रहिवाशांनी ठाणे महापालिका आपत्ती व्यवस्थापन विभागाला दिली. माहिती मिळताच सहाय्यक आयुक्त सुनील मोरे, आपत्ती व्यवस्थापन अधिकारी यासिन तडवी, अग्निशमन अधिकारी, आपत्ती व्यवस्थापन कक्षाचे कर्मचारी, ठाणे आपत्ती प्रतिसाद दलाचे जवान आणि अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी दाखल झाले. आग मोठ्या प्रमाणात पसरल्यामुळे ती विझवण्याचे शर्थीचे प्रयत्न सुरू होते, परंतु आगीच्या धुराचे लोट आजूबाजूच्या परिसरात पसरल्यामुळे भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. अखेर आग अग्निशमन दलाचे जवान व आपत्ती व्यवस्थापन कक्षाचे कर्मचारी आणि ठाणे आपत्ती प्रतिसाद दलाच्या जवानांच्या मदतीने 8 वाजण्याच्या सुमारास पूर्णपणे विझवण्यात आली. महाराष्ट्रातील भगिनींना आधार देणारी राज्य शासनाची मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना. या योजनेअंतर्गत अल्प उत्पन्न गटातील 21 ते 65 वयोगटाच्या भगिनींना मिळणार दरमहा 1500 रुपयांची मदत.
अर्ज करण्यासाठी 31 ऑगस्ट 2024 पर्यंत मुदतवाढ. कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न 2.5 लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या महिला पात्र. कुटुंबाकडे पिवळं किंवा केशरी रेशन कार्ड असल्यास उत्पन्नाचा दाखला आवश्यक नाही. पांढरं रेशन कार्ड असेल किंवा रेशन कार्ड नसेल तर कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न 2.5 लाखांपेक्षा कमी असल्याचा दाखला आवश्यक. योजनेसाठीचा ऑनलाईन अर्ज नारी शक्ती दूत ॲपवरून किंवा पोर्टलवर भरता येईल. ज्या भगिनींना ऑनलाईन अर्ज भरता येत नसेल त्यांच्यासाठी अंगणवाडी, ग्रामपंचायत, वॉर्ड ऑफिस, सेतू सुविधा केंद्रामध्ये किंवा आशाताई बचत गटाच्या CRP यांची मदत उपलब्ध. आता आपल्याला अभिमानानं म्हणता येईल, सुखी आणि सुरक्षित आहे माझी लाडकी बहीण. संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातील येऊर येथील मुख्य रस्त्यावर संचार करताना 2 बिबटे CCTV कॅमेऱ्यात कैद झालेत. बिबटे 3 वर्षाचा आणि 1 वर्षाचा असावा असा अंदाज वन विभागाचा आहे. सतर्कतेच्या दृष्टीने वन विभाग या भागात जनजागृतीचे फलक बसवणार आहे. येऊर वन परिक्षेत्रात बिबट्याचा अधिवास मोठ्या प्रमाणात आहे. संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातील येऊर वन परिक्षेत्रात बिबटे तसे अनेक प्राणी पक्षी आढळून येतात. या भागात काही आदिवासी गावपाडे आहेत. येथे काही व्यावसायिकांनी अतिक्रमण करून टर्फ, हॉटेल, ढाबे उभे केले आहेत. त्यामुळे अनेकदा या जंगलातील हॉटेलमध्ये रात्री उशिरापर्यंत पार्ट्या सुरू असतात. प्राण्यांच्या अधिवासाला यामुळे धोका निर्माण झाला आहे. येऊरमधील बांधकामाविरोधात अनेकदा पर्यावरणवाद्यांनी अनेक आदिवासी आंदोलन देखील केले होते. येऊरमध्ये प्रवेश करण्यासाठी उपवन येथून मुख्य मार्गिका जाते. या मुख्य मार्गिकेलगत वायुसेनेचे तळ देखील आहे. वायुसेनेच्या तळाजवळ काल मध्यरात्री 3:30 वाजण्याच्या सुमारास 2 बिबटे रस्त्यावरून संचार करत असल्याचे आढळून आले. ही घटना प्रवेशद्वारावर बसवण्यात आलेल्या CCTV कॅमेऱ्यात कैद झाले. या चित्रीकरणात एक बिबट्या पूर्ण वाढ झालेला आहे. हे बिबटे 3 वर्षांनी एक वर्ष वयोगटातील असावेत असा अंदाज संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातील वन अधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे. येऊरमध्ये ठाण्यातील विविध भागातून नागरिक सकाळी चालण्यासाठी येतात. तसे येऊर गावात प्रवेश येथील गावकऱ्यांसाठी ही मुख्य मार्गिका असल्याने सुरक्षेच्या दृष्टिकोनातून आता या भागात जनजागृतीचे फलक बसवण्यात येणार आहेत. जागतिक महिला दिन म्हणजे सन्मान महिलांच्या कार्याचा, सन्मान स्त्री शक्तीचा, सन्मान महिलांच्या कर्तृत्वाचा. आज 8 मार्च जागतिक महिला दिन म्हणून सर्वत्र मोठ्या उत्साहात साजरा होत आहे. या दिनानिमित्त सर्वत्र विविध उपक्रम व कार्यक्रमाचे आयोजन होत असताना ठाणे वाहतूक शाखेने जागतिक महिला दिनाचे आयोजन ठाण्याच्या उपवन परिसरातील MP थिएटरमध्ये करण्यात आलं होतं. या कार्यक्रमाला प्रादेशिक परिवहन विभाग अधिकारी हेमांगिनी पाटील, सहाय्यक पोलीस आयुक्त ढाकणे मॅडम, ठाणे वाहतूक शाखेचे उपायुक्त श्री पंकज शिरसाट, पोलीस अधिकारी कर्मचारी मोठ्या संख्येने या कार्यक्रमाला उपस्थित होते. त्यावेळी ठाणे वाहतूक शाखेमध्ये कार्यरत असलेल्या श्रीमती रुपाली आळंदे, श्रीमती मीनाक्षी सावंत, श्रीमती रीटा पाटील, श्रीमती सुवर्णा थोरात, श्रीमती सविता सुरवसे, श्रीमती सपना तडवी, तर परिवहन विभागातील श्रीमती श्वेता काकडे, श्रीमती मीना सय्यद, श्रीमती आरती घोडेकर आदी महिला पोलिसांनी केलेल्या उल्लेखनीय कामगिरीबद्दल त्यांच्या कार्याचा यावेळी सन्मान करण्यात आला. या कार्यक्रमाच्या सुरुवातीला स्त्री शक्तीचा जागर यावर आधारित महिलेने नृत्य सादर करून उपस्थितांना मंत्रमुग्ध केले. तर पुन्हा भेटू याच वेळी याच ठिकाणी. ठाणे दर्पण या वृत्तवाहिनीचे प्रसारण YouTube वर पाहायला विसरू नका.